फर्स्ट पासून. Hello student, let us learn geometrical construction, बहुमितिक रचना. Practice set 40. That is our practice set 40. Let's see one by one example. First, draw line L. Take point P anywhere outside the line. Using a set square, draw line PQ perpendicular to line L. आता आपल्याला सेट स्क्वेअरच्या साह्याने लाईन यल ला परपेंडिक्युलर PQ लाईन काढायची आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला स्केलच्या साह्याने अशा पद्धतीने एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. देन विथ हेल्प ऑफ स्केल ड्रॉ अ हॉरिझॉन्टल लाईन. देन टेक पॉइंट P एनीवेअर आउटसाइड लाईन L. आता आपण P पॉइंट घेणार आहोत विच इज आउटसाइड टू धिस लाईन L, जो यलच्या आउटसाइडला असेल, म्हणजे कुठेतरी वरच्या खालच्या बाजूला आपण कोणत्याही बाजूला घेऊ शकतो. या ठिकाणी आपण घेतलेला आहे. नाव विथ हेल्प ऑफ सेट स्क्वेअर कीप सेट स्क्वेअर लाईक धिस. अशा पद्धतीने सेट स्क्वेअर काय करायचे, आपल्याला अरेंज करायचं आहे. आणि आपण काय करणार आहोत, या पद्धतीने लाईन दुसऱ्या बाजूने त्याचा जो आर्म आहे, सेकंड आर्म, त्या साईडने आपण अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करणार आहोत. देन स्लाइड a set square along a line in such a way that the other arm of its right angle touches point P. Draw a line along this side passing through a point P and give the name PQ. Then here PQ which is exactly perpendicular line L. या ठिकाणी PQ ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे विथ हेल्प ऑफ सेट स्क्वेअर विच इज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. ड्रॉ लाईन AB. टेक पॉइंट M एनीवेअर आउटसाइड द लाईन. यूजिंग अ कंपास अँड रुलर ड्रॉ अ लाईन MN परपेंडिक्युलर टू लाईन AB. आपल्याला कंपास आणि रुलरच्या साह्याने AB लाईन ड्रॉ करायची आणि त्याला परपेंडिक्युलर लाईन MN ड्रॉ करायची आहे. फॉर धिस वी विल टेक हिअर फर्स्ट स्केल अँड विथ हेल्प ऑफ स्केल वी विल ड्रॉ हिअर वन लाईन अँड गिव नेम टू धिस लाईन, लाईन AB. A and here B. Okay, now take any point M anywhere outside the line AB. AB च्या कोणत्याही एका बाजूला आपण काय करणार आहोत की जो लाईनवर नसणारा पॉइंट M घेणार आहोत. सो हिअर वी टूक द पॉइंट विच इज पॉइंट M. Okay, now with help of compass we will draw here one arc on line AB. Placing a compass point at M and using any convenient distance draw arcs to cut the line MN at two points A and B. आपण काय करणार आहोत, कोणते कॉन्व्हिनियंट डिस्टन्स घेणार आहोत. अंदाजे एक आपल्याला सुटेबल होईल असं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि त्याने B आणि A या दोन्ही साईडला लाईनवर काय करायचे, अशा पद्धतीने एक आर्क मारून घ्यायचे दोन्ही साईडला. नाव व्हॉट विल डू हिअर ॲट नेक्स्ट स्टेप देअर place the compass point at A and taking a distance greater than half of AB. नाउ वी विल टेक हिअर. आपण काय करणार आहे की जे टोक आहे कंपासचं ते आपण पॉईंटवर ठेवणार आहे एवर आणि आपण त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते ABचे डिस्टन्स आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त, निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स घेऊन एक आर्क काढणार आहोत आणि नंतर हेच जे कंपास आहे ते आपण Bवर ठेवून तशाच पद्धतीने त्याला बायसेक्ट करणारा आर्क काढून घेणार आहोत. देन draw an arc
on a lower side of line MN and place the compass point at B and using the same distance draw an arc to cut the previous arc. सुरुवातीच्या आर्कला आपण काय करणार आहे, हा आर्क इंटरसेक्ट करणार आहोत आणि नंतर पॉइंट M आणि या ठिकाणी आपण जो आर्क काढलेला आहे त्याला आपण नेमिंग करूयात, दॅट इज पॉइंट N. Then with help of scale we will join these both point M and N. Now line MN is, let's see next example. Draw line segment AB of length 5.5 cm. Bisect it using a compass and ruler. 5.5 cm ची AB लाईन सिगमेंट ड्रॉ करायची आहे आणि ती आपल्याला कंपास आणि रुलरच्या साह्याने बायसेक्ट करायची आहे. परपेंडिक्युलर मध्ये ती आपण छेदणार आहोत. तर त्यासाठी फर्स्ट वी विल ड्रॉ हियर सिगमेंट AB हॅव अ मेजरमेंट 5.5 cm. तर मेजरमेंट काउंट करत असताना 0 पासून आपल्याला जे मेजरमेंट दिलेलं आहे तिथपर्यंत आपण काउंट करणार आहोत. and draw line on it, that is line AB. Line AB have measurement 5.5 cm. Now with help of compass we will draw here two arcs. For that place the compass point at A and taking a distance greater than half of the length of segment AB. segment AB च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपास मध्ये घेणार आहोत आणि त्याचे एक टोक आपण A वर ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला आपण एक आर्क काढून घेणार आहोत आणि तसाच आपण खालच्या साइडला सुद्धा आपण एक आर्क काढून घेणार आहोत. देन ड्रॉ टू आर्क्स, वन बिलो अँड वन अबो सेगमेंट AB. ABच्या दोन्ही बाजूंना आपण अशा पद्धतीने आर्क काढून घेतलेला आहे. नाउ सेम प्रोसेस वी विल डू हियर at side B. Then place the compass point at B and using the same distance draw arc to intersect the previous arc at point P and Q. Then give here point P and point Q. तर आपण अशा पद्धतीने काय केलेलं आहे, तर सेम डिस्टन्स, ते डिस्टन्स बिलकुल चेंज करायचं नाही आहे. सॉरी, इथं आपल्याला काय करायचं आहे, तर आपण पॉईंट Q काढणार आहोत आणि जे डिस्टन्स आहे कंपासमधलं ते बिलकुल चेंज करायचं नाही, सेम डिस्टन्स ठेवायचं आहे. जे AB सिगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स आहे तर ते कंपासमध्ये घेऊन वरच्या बाजूला एकदा A वर ठेवून वरच्या आणि खालच्या बाजूला आर्क काढणार आणि नंतर ते सेम मेजर घेऊन कंपास B पॉईंटवर ठेवून आपण काय करणार, पुन्हा अशा पद्धतीने त्याला बायसेक्ट करणारा आर्क काढून घेणार आहोत. देन नाउ व्हॉट इज द नेक्स्ट प्रोसेस. With the help of scale we will draw here one line which join point P and Q. Then this line P and Q, or this is our last example. Take point R on line XY. Draw a perpendicular to XY at R using a set square. आपल्याला XY लाईन ड्रॉ करून त्यावर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे विथ हेल्प ऑफ सेट स्क्वेअरच्या साह्याने. सो फॉर दिस वी विल टेक हिअर स्केल अँड विथ हेल्प ऑफ स्केल ड्रॉ हिअर लाईन XY. This is line XY. Now take point R at anywhere on the line XY. लाइन XY वर आपण काय करणार आहे, पॉइंट R घेणार आहोत आणि या पॉइंटवर आपण काय करणार आहोत, तर सेट स्क्वेअर आपण
काय करायचं, या लाईनवर आपण पहिला ठेवून घेणार आहोत. तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे की ज्याचं एक आर्म, ज्याची एक साईड जी आहे ती XY या लाईनला हॉरिझॉन्टल पाहिजे, परफेक्टली हॉरिझॉन्टल पाहिजे. आणि जो सेकंड आर्म आहे स्ट्रेट आर्म, त्या साईडला आपण काय करणार आहे, एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. अँड ऑलवेज कीप दिस सेट स्क्वेअर लाईक दिस. Then what is our next step? We will draw here line which is exactly straight to that the second arm. त्या सेट स्क्वेअरच्या सेकंड आर्मच्या साईडने आपण काय करणार आहोत, तर लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. अँड देन which line is perpendicular to line XY. Therefore with this we finish our here practice.